तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलो होतो कोळी या गावामध्ये. दत्ताबापू कृषी सेवा केंद्र या लोकांच्या मार्फत आलो होतो. हा पूर्ण प्लॉट आपण डेव्हलप केला आहे. तर आज हळदीची सिच्युएशन, हळदीची परिस्थिती, शेंग फुगवणी कशी झाली काय नाही हे पाहण्यासाठी इथं आलो होतो. तर सुरुवातीला आपण शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ. भाऊ आपलं नाव? माझं नाव अविनाश सुधाकर कदम कोळी. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 98 23 55 24 17. ही आता हे जे तुमच्या हातात प्रोडक्ट आहे याला सोडून किती दिवस झाले आपल्याला? 15 दिवस झाले याला सोडून. अच्छा. याला सोडल्याच्या नंतर शेंगामध्ये फुटे आडफीड जरा व्यवस्थित वाटायली. पहिली काही तेवढी नव्हती, पण आता सोडल्यामुळे लय फरक पडला. अच्छा. त्याच्यासोबत दुसरं काही होतं आपल्याकडे? दुसरं काहीच नव्हतं, एकच होतं सिंगल, सोबत. फक्त एवढंच औषध सोडलं होतं. एकच सोडलं होतं. अच्छा. दरवर्षीपेक्षा काहीतरी बदल नाही, वाटायला हळदीमध्ये? दरवर्षी परता बरं वाटायला. दरवर्षी साधारणच हळद राही, म्हणजे शेंग वाढत नसते तेवढी. आता समजा हे दिल्यामुळे लय फरक पडला याच्यामध्ये शेंगाचा 2 पट वाढ व्हायला. कलर मध्ये बदल पडला, लांबी वाढली, त्याची लांबी वाढली, कलर झाली, साईज ठोकर झाली. हा, समजा व्यवस्थित वाटायला यावर्षी या प्रोडक्ट मुळे बराच फायदा होईल. कारण या सिच्युएशन मध्ये या कंडिशन मध्ये फायदा देते. म्हणजे हळद सध्या म्हणजे पडायच्या व्यवस्थित असल्याने हे काम करायला हो ना, व्यवस्थित. हो ना. त्या व्यवस्थित मध्ये नंबर 1 ची हळद झाली आणि मस्त शेंग पण नंबर 1 ची झाली. म्हणजे याचा अर्थ आता हे कोणी वापरायला हरकत नाही, कोणी वापरायला हरकत नाही. या वर्षी म्हणजे समजा ज्या हिशोबाने झाला, पावसाच्या हिशोबाने आपली हळद खूप पावसाच्या हिशोबाने व्यवस्थित आहे. कारण कच्ची भाड्या रानामध्ये बी चांगल्या क्वालिटी, चांगली नंबर 1 ची हळद झालेली आहे. हे जे रान आहे आपलं पलीकडलं जे आहे ते समजा चिबाडेच होईल, समजा पाणी साचून राहत, पूर्ण बदखले रान आहे, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी. त्याच्यात दोन्ही वावरातली कंडिशन पाहतात. तिथली शेंग सारखीच आहे, इथली शेंग सारखीच आहे. कुठं सड वगैरे काही? सड वगैरे कुठंच नाही. सड फीड लागलीच नाही. सड एवढं वर्षात झाली तरी सड फीड कुठत नाही आणखी.